दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरात आता एका नवीन पाहुण्याची एंट्री झालेली आहे। रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण आई बाबा झालेत। रणवीर सिंग आणि दीपिका यांना कन्यारत्न प्राप्त झालेला आहे अशी माहिती कळतेय। रणवीर सिंग आणि दीपिकावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय। नुकतंच दीपिकानं आणि रणवीरनं मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये हजेरी लावली होती आणि त्यानंतर आता ही एक बातमी समोर येते। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून। श्रेयस, रणवीर आणि दीपिका यांच्या घरी एका नवीन पाहुण्याची एंट्री झाली आहे। दीपिका आणि रणवीर यांना मुलगी झाली असं आपल्याला कळतंय। काही दिवसांपूर्वी जर तुम्ही म्हटलं ते सिद्धिविनायक मंदिरमध्ये पण काल परवा आले होते आणि त्याच्यानंतर हा आनंद त्यांच्या घरी आला। त्यासोबतच सोशल मीडियावर असं त्यांच्या चाहत्यांमध्ये हा आनंदाचं वातावरण पसरलंय। संपूर्ण हिंदी सिनेसृष्टीमध्ये खऱ्या अर्थानं आनंदाचं वातावरण पसरलं आणि त्यामुळे शुभेच्छांचा वर्षाव या दोघांवर होतोय। जी श्रेयस, अनेकदा आपण बघतो की सेलिब्रिटीज जर असतील तर त्यांचं अशा पद्धतीने बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या नावासंदर्भात सुद्धा अनेक चर्चा सोशल मीडियावर होत असतात। तशा काही चर्चा सुद्धा सुरू झाल्यात। तर त्या दोघांच्या नावाचं मध्ये अनेक गोष्टी मध्ये आल्या आहेत, अनेक तर्कवितर्क लावलं जात आहेत, पण कुठल्याही नावाची असेल सुद्धा ना रणवीरने केली आहे ना दीपिकाने केली आहे। दीपवीर हे हॅशटॅग जसं त्यांच्या दोघांच्या जोडीचं आहे त्याच्या नावानुसार ते असेल का काही वेगळंच नाव असेल याची जर चर्चा तर रंगता दिसते। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सुद्धा एक वेगळी चर्चा आली की रणवीर आणि दीपिका यांच्या खऱ्या अर्थानं मुलीचं नाव असणार तरी काय, मुलाचं नाव असणार तरी काय, पण आता मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला कळते की मुलगी झाली, पण आता नावाचं काही गोष्टी असेल थोडा समोर निश्चित। श्रेयस, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।